चला, मी तर कवाड ब टीमचा संगणक आपण टॉससाठी यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच देऊया आपण, ज्यांनी अतिशय कडक बॅटिंगचं प्रदर्शन केलं, कमी बॉलमध्ये 3 षटकार ठोकले, तो ठरला आहे. तर धीरज ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. धीरज आपण या. धीरज आणि कवाड टीमचा संगणक आपण टॉससाठी यायचं आहे. कवाड टीमचा संगणक आणि धीरज आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे आहे दादा. आपण आमचे जंबो सरांच्या शुभ हस्ते टॉस करत आहोत. एक खूप मोठं नाव आहे भिवंडीमध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावर, असे दिलीप पाटील म्हणजे सर्वांचे लाडके जंबो सर हे आपल्या शुभ हस्ते टॉस करताना पाहतोय आपण. दुसऱ्या फितला सामना आहे आणि हा सामना एक अतिशय चांगला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ बलाढ्य संघ म्हणून या असोसिएशनमध्ये पाहतोय आपण. तर कवाड टीमनी पाहतोय नाणेफेक जिंकलेले आहे. चला, प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. तर मित कवाड आणि रिद्धिबिका धोंडावडी संघामध्ये सामन्याला सुरुवात होते. किरण पहिल्या चेंडू घेऊन येतोय आणि किरण समोर फलंदाज असणारे प्रज्वल आणि उमेश धोंडावडी संघाची सलामीची जोडी किरण. आणि यावेळी चांगला चेंडू ब्लॉक फॉर्ममध्ये टाकला चेंडू आणि फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद होताना आपण पाहतोय प्रज्वल याला मोठा मासा पहिल्याच चेंडूवर गलाला लागतोय डगआउटला जातोय प्रज्वल. कारण मोठा खेळाडू धोंडावलेली संघाचा बाद होतोय शून्यावर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल आयुष डावखुरा फलंदाज किरण समोर फलंदाजी करण्यासाठी यावेळेचा आणि मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने स्वीपचा चांगला फटका आहे सदाबहार फटका सरळ चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक तुम्हारी एक हमारी. पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका 4 धावा. 4 आपलं खातं खोललं आणि संघाची स्कोरिंग सुरू केली. 1 बाद 4. थोडासा लेग स्टंपवर टाकलेला हा चेंडू होता आणि त्या चेंडूवर स्वीपचा चांगला फटका आयुष यांच्याकडनं पाहावयास मिळाला. पुन्हा एकदा किरण ऑफस्टंपच्या बाहेर आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर जातो. पंच दखल घेत आहेत. वाईटची खून होते. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 5. रिद्धिबिका वीर बजरंग धोंडावलेली संघाची सुरुवात 1 बाद 5 आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट आणि आता मात्र चौथा चेंडू. चेंडूला भिरकावलाय. चेंडू कव्हरच्या दिशेने कव्हर सीमारेषेच्या दिशेने वाटचाल होते चेंडूची. मात्र सीमारेषेच्या 2 गज आतमध्ये चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 7. किरण पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज आयुष्याला आणि यावेळेला चेंडूला टर्न केलंय. मात्र ज्येष्ठांच्या मागे यष्टीरक्षकाला झेल पकडण्याची संधी होती. मात्र थोडासा आवाक्याच्या बाहेर झेल होता. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 8. दोन्ही संघांचा जर विचार केला तर निश्चितच करून दोन्ही संघ तुल्यबल्य संघ आहेत. एका
एकामेकासमोर कुरझडी करताना आपण पाहतोय, एकामेकासमोर मात करताना पाहतोय, लढताना पाहतोय. दोघांमध्ये मोठी लढाई आहे, कारण दोन्ही संघांमध्ये मोठ्या मोठ्या खेळाडूंचा भराणा आहे. आणि यावेळेस ब्लॉक मध्ये टाकला चेंडू मिडॉनच्या दिशेने. मिडॉनचं क्षेत्ररक्षण, थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या 1 नी वाढली जाते. रिद्धिविका धोंडावडली संघाची धावसंख्या 1/9. किरण पुन्हा एकदा आयुष फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. डावखुरा फलंदाज. शॉट टाकलेला चेंडूला हुकचा मोठा फटका आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू पहिला टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातोय 4 धावांसाठी. पहिलं षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 1/13. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि पॉवर प्लेच्या षटकात 13 धावा म्हटल्या तर निश्चितच करून एक चांगली सुरुवात रिद्धिविका वीर बजरंग धोंडावडोली संघाची. नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो त्यांना. हॅलो हॅलो. त्यानंतर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. येतेजी म्हात्रे सरपंच ववळी साहेबांचं आगमन होणार आहे. त्यानंतर निलेशजी जाधव मा सरपंच ववळी, तसेच विनोदजी म्हात्रे माजी उपसरपंच ववळी आणि अभय म्हात्रे ववळी या विशेष मान्यवरांचं इथं आगमन होणार आहे. त्याच्यानंतर एवढेच आहेत ना राव. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/13 अशी रिद्धिविका वीर बजरंग धोंडावडली संघाची सुरुवात. नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय धोंडावडली संघाला दुसरं षटक घेऊन येतोय दुसरा गोलंदाज असणारे मीत कवाड संघाकडनं. तर प्रमुख मान्यवरांचं आगमन होतं या स्पर्धेमध्ये. यतीनजी म्हात्रे सरपंच ववली, निलेशजी जाधव सर माजी सरपंच ववली आणि विनोदजी म्हात्रे माजी उपसरपंच ववली, अक्षयजी म्हात्रे ववली या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांचं इथं आगमन होत आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण या आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. यतीशजी म्हात्रे साहेब सरपंच ववली साहेबांचं आगमन होते. त्यांच्यासोबत असणारे निलेशजी जाधव माजी उपसरपंच, त्यानंतर विनोदजी म्हात्रे मा उपसरपंच आणि अभयजी म्हात्रे या प्रमुख मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल या PM क्रीडा नगरीमध्ये, या चषकामध्ये. अक्षय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस राऊंड द विकेट टाकला चेंडू, चेंडूला भिरकावला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. हवेत चेंडू आहे आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 नी धावसंख्या वाढली जाते 1/19. 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना रिद्धिविका वीर धोंडावडोली संघ एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय एकंदरीत मीत कवाड संघासमोर. अक्षय
पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि अक्षयच्या पहिल्या चेंडूवर सन्मान केलाय, स्वागत केलंय पहिल्या चेंडूवर षटकार मारून फलंदाजाने. पुन्हा एकदा चेंडूला हवेत फिरकावण्याचा प्रयत्न, यावेळेस झेल होतो अशी शक्यता आणि झेल सुटला जातोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. असं वाटलं होतं की चेंडू हातात पडल्या क्षणी निघून षटकारासाठी निघून गेला आणि 6 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 25 क्वार्टर सेंचुरी धोंडावडली संघाची फलकावर लागताना आपण पाहतोय. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण धोंडावडील संघाला पाहतोय आणि सुरेख वाटचाल, चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत. एका पाठोपाठ एक उमेशच्या बॅटच्या पट्ट्यातून 2 खणखणीत दणदणीत प्रेक्षणीय षटकार आलेत आणि ह्या चेंडूवर जर षटकार आला तर षटकारांची हॅट्रिक होईल उमेश याच्या बॅटच्या पट्ट्यातून. उमेश सरसावला, मात्र ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू मिडऑफच्या दिशेने निघून जातोय. मिडऑफचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय, चेंडू फेकी होते. दरम्यान फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. आतापर्यंत 3 धावा पळून काढल्यात. पंच मला वाटते तिसऱ्या पंचांकडे इशारा करताना आपण पंचांना पाहतोय. सर, मैं प्रमोदजी गोडसे, आपणाला विनंती असेल की आपला डिसिजन काय होता याच्यावर अपीलवर? सॉफ्ट सिग्नल काय असणार आहे प्रमोदजी? पंचांना विनंती असेल आपला सॉफ्ट डिसिजन कळवायचा आहे. पंचांना विनंती असेल की आपला सॉफ्ट डिसिजन जो असेल तोच ग्राह्य धरला जाईल. आउट आहे, आउट. पंचांनी आउट घोषित केलेलं आहे. मला वाटतं प्रमोदजी गोडसे, मला वाटते पहिल्या धावेसाठी फलंदाज आउट आहे. धाव कुठली नाही मिळणार ना? नाही, ओके. धाव संख्या स्थिर आहे 2 बाद 25. तर 2 बाद 25 अशी रिद्धिविका धोंडावडली संघाची स्थिती आपण पाहतोय. सामना थोडासा थांबताना आपण पाहतो, थोडासा व्यत्यय येते. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय अक्षय. तर षटकार हॅट्रिकसाठी भोईर साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागले गेले. अक्षय आयुष्याला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि चेंडूला टर्न करण्यात आलाय. मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये
चेंडू झेलला जातोय आणि फलंदाज बाद होतोय आयुष. तिसरा मोरा बाद होतोय 25व्या धावसंख्येवर. रिद्धिविका वीर बजरंग धोंडावडेली संघाचं थोडंसं आता मात्र जी धावा सुरुवातीच्या षटकामध्ये लयलूट झाली होती, चांगली सुरुवात झाली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडासा धावांना लगाम लागलेला दिसतोय, अंकुश लागलेला दिसतोय. धावसंख्या स्थिर आहे 3 बाद 25. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय शैलेश याला. निश्चितच करून आपण व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या मान्यवरांना पाहतोय. यतीनजी म्हात्रे साहेब सरपंच वोवली, त्यानंतर निलेशजी जाधव माजी सरपंच वोवली, विनोदजी म्हात्रे उपसरपंच वोवली आणि अक्षयजी म्हात्रे वोवली असे संघाचे ये वोवलीचे खास करून प्रेक्षक प्रतिनिधी, विशेष करून पाहुणे. तर या स्पर्धेसाठी विशेष करून यतीनजी म्हात्रे साहेबांकडनं या स्पर्धेसाठी ट्रॉफ्या लाभलेल्या आहेत. धन्यवाद मान्यवरांचं, खूप खूप धन्यवाद. चेंडू चेंडू होतोय, 9ची खून होते, एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एका एक्स्ट्रा धावेनेशी संघाची धावसंख्या वाढली जाते 1नी. 3 बाद 26. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याची मोठी संधी फलंदाजांना मिळणार आहे. येणार बोरपाडा आणि आई गावदेवी दादूचा पाडा, दोन संघांच्या संघनायकांना विनंती असेल की चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. अक्षय पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जमिनीला घासत पुसत निघून जातोय 4 धावांसाठी. 4नी धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 30. बरोबर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय सुरेख वाटचाल, चांगली मजबूत ठोस सुरुवात धोंडावडेली संघाची. यतीनजी म्हात्रे साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद द्यावे लागतील की त्यांनी या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण ज्या ट्रॉफ्या आहेत त्या त्यांच्याकडनं मिळालेल्या आहेत आम्हाला. या स्पर्धेसाठी विशेष करून खूप खूप यतीनजी म्हात्रे आपलं धन्यवाद. मी नेहमीच ओवली संघाचं सुद्धा बऱ्याच वेळेला समालोचन केलेलं आहे. गावदेवी ओवली असं नाव, आणि आता खूप खूप कारण ओवली संघ आता 40+ मध्ये खूप फॉर्म मध्ये आलेला दिसतोय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. नाणेफेकी हारल्यानंतर पाहुण्यांच्या माहितीसाठी की प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर कवाडच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जर आतापर्यंत जर विचार केला तर त्यांचा हा निर्णय थोडासा गलत साबित झालेला आपण पाहतोय. कारण 15च्या सरासरीने सिद्धिविका वीर बजरंग धोंडावडलीची संघाची सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे, मजबूत सुरुवात आहे. आणि अशाच प्रकारे जर फलंदाजी राहिली तर निश्चितच करून एक मोठी धावसंख्या कवाड संघासमोर उभी राहील. आणि तसं प्रयत्न सुद्धा धोंडावडली संघाचे फलंदाज करतायत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज असणार आहे. चांगला चेंडू आहे, हवे ते चेंडू आहे, झेल घेण्यासाठी फलंदाज क्षेत्ररक्षण सरसावले, चेंडूच्या खाली आलेत, अचूक झेल टिपला गेलाय आणि चौथा मोरा 30 या धावसंख्येवर धोंडावडी संघाचा तंबूच्या आश्रयाला आपण जाताना पाहतोय. अतुल याच्या पहिल्या हॅलो, नवीन फलंदाज प्रथमेश मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. प्रथमेश जर बघितलं तर संघाचा हा संघनायक आहे प्रथमेश थालके.
एक जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे, कारण 4 फलंदाज आपले बाद झालेत. 4 साथीदार, 4 मोरे तंबूत गेलेले आहेत. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 30 आहे. समाधानकारक धावसंख्या म्हटली जाते, मात्र 4 फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. अतुल अतिशय सुंदर चेंडू आणि मात्र निर्धाव चेंडू होताना आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करून चेंडू परत करतोय गोलंदाज अतुल याला. तोच अतुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. मिडऑफचं क्षेत्ररक्षण धावत येतात. मिडऑफचं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवतात. चेंडू फेकी होते म्हटल्यानंतर एकच धाव मिळते संघाला. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 31. धोंडावडोली आणि मित कवाड संघामध्ये चालू असलेले हे युद्ध रंगत अतिशय मजबूत दोन्ही संघ, नावलौकिक संघ. अतुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस फलंदाज असणारे त्याच्या समोर शैलेश. 20-21 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू अडवला जातोय, मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 32. अतिशय पहिल्या 2 षटकामध्ये थोडीशी गोलंदाजांची लय बिघडली असताना मात्र अतुलनीय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी मिळत नाही. चांगला चेंडू आहे. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करण्यामध्ये यश आलंय प्रथमेश याला. चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते, एष्ट्या उद्ध्वस्त होतात, मात्र मिस. आणि यावेळेस मात्र फलंदाज धावबाद होतोय शैलेश. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज धावबाद होताना आपण पाहतोय. एकच धाव आहे, सॉरी. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 33. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतो राहुल याला. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. रिद्धिविका वीर बजरंग धोंडावडोली संघाचा 33 या धावसंख्येवर संघ आउट झालेला आपण पाहतोय. अतुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. एकंदरीत जर विचार केला, पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या 2 गोलंदाजाने. मात्र अतुलची प्रशंसा करावी लागेल, तारीफ करावी लागेल. आतापर्यंत त्यांनी अतिशय सुरेख मारा केला आपल्या संघासाठी. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. धावसंख्या आहे 5 बाद 33 धोंडावडोली संघाची. तोच अतुल मात्र आता फलंदाजी करणार आहे, गोलंदाजी करणार आहे प्रथमेश याला. चांगला फटका आहे, हवेत फिरकावलाय चेंडूला, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू हवाही निघून जातोय. 6 धावांसाठी षटक पूर्ण होते. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते 39. 5 बाद 39. तर एकंदरीत जर विचार केला, येणार बोडपाडा संघाच्या संघनायकांना तसेच आई गावदेवी दादूचा पाडा संघाच्या संघनायकांना विनंती असेल, नाणेफेकी करण्याची आपली वेळ झालेली आहे. फक्त आणि फक्त एका षटकाचा खेळ बाकी आहे. पहिली बारी संपण्यासाठी 6 चेंडूंचा अपवाद आहे. आपण व्यासपीठावर दोन्ही संघनायकांनी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. येणार बोरपाडा आणि दादूचा पाडा, धन्यवाद. आले तर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा.
बोरपाडा संघाचे संघनायक विश्वास म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद विश्वास. थोडंसं आराम करा, बसून घ्या. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला पसंती दिली जाते कवाडकडनं. चांगला चेंडू आहे. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिलाय. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अडवला जातोय. दरम्यान एक धावेची जी संभावना होती ती हलक्या हलक्या पावलांच्या मंद गतीनं दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि धाव संख्या वाढली गेली 5-40. गोलंदाजी करण्यासाठी धीरज पुन्हा एकदा प्रथमेश. धोंडावडोली संघाचा संघनायक प्रथमेश थालके. चांगला चेंडू आहे. हलके चेंडूला मिडऑफच्या दिशेने ड्राईव्ह करण्यामध्ये यश आले. मिडऑफचे क्षेत्ररक्षण थोडासा डीप आहे. चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते. यष्ट्या उद्ध्वस्त होतात. मात्र फलंदाज चित्त्याच्या चपलाईने आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचतोय. 2 धावा पूर्ण करताना पाहतोय प्रथमेश याला. 2नी धावफलक पुढे सरकला जातोय. 5-42. अतिशय चांगली रनिंग द बिटवीन, चांगले सुरेख तालमेल दोघांमध्ये पाहतो आपण. धीरज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट प्रथमेश साठी. यावेळेस चेंडूला मिडॉनच्या वरनं ड्राईव्ह करण्यामध्ये यश येतंय. मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू फेकी होते. 1 धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. 5-43. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी असणार आहेत आणि 3 चेंडूवर प्रयत्न असणार आहे दोन्ही फलंदाजांचा की जास्तीत जास्त धावा बनवण्याचा. आणि यावेळेस हवेत मारण्याचा फटका फसलाय. गोलंदाज मात्र प्रयत्न करतोय. अतिशय सुरेख प्रयत्न होता. जवळजवळ 20-25 पावलं पलत पलत क्षेत्ररक्षण गेला होता मिडऑफवरनं गोलंदाजाच्या मागे. मात्र झेल सुटलाय. फलंदाजांना संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची. 5-44 धोंडावडोली संघाची धावसंख्या. पहिल्या 2 षटकामध्ये सुरेख वाटचाल असताना मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी होते. हळू चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न, मात्र चांगला चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. कुठल्याही प्रकारे धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे 5-44. धीरज पुन्हा एकदा. मी मगाशीच म्हटलं होतं की मीत कवाड हा गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला संघ आहे. गोलंदाजीचा भराणा या संघामध्ये नेहमीच आपण पाहतोय, प्रत्येक वेळीच पाहतोय. तोच धीरज पुन्हा एकदा. अतिशय सुरेख चेंडू, मात्र चेंडू लेगस्टम वर आहे. लेगस्टमच्या बाहेर जातो म्हटल्यानंतर पंच लगेचच खून करतायत वाईटची. 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय 5-45. अतिशय तेज तरार गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडेसे दिशाला भरकटले गोलंदाज धीरज. तोच धीरज पुन्हा एकदा. सुरेख चेंडू आहे, मात्र हवेत चेंडू आहे. झेल होण्याची दाट शक्यता प्रथमेश बाद होताना पाहतोय. आणि अशा प्रकारे पहिल्या 4 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मात्र 6-45 आणि 46 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे कवाड संघाला 4 षटकामध्ये. हॅलो हॅलो, मी ओवली ग्रामपंचायतचे सरपंच साहेब यतीशजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल, निलेशजी जाधव साहेबांना विनंती असेल, विनोदजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आणि अभयजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचे. सर्व प्रमुख मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हा. सर, आपल्या शुभ हस्ते 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. येणार बोरपाडा आणि आई गावदेवी दादोचा पाडा. धन्यवाद भगवान सर. पाहतोय आपण आमच्या समेत नो डाऊट ओवली गाव जर म्हटलं तर खूप मोठं नाव आहे. ज्या गावाने खऱ्या अर्थाने एका क्रिकेटमध्ये कोहिनूर हिरा दिला तो म्हणजे वंडर ऑफ भिवंडी. जयेश पाटील सध्या ISPL मध्ये आहेत आणि ओवली ग्रामपंचायत सरपंच पाहतो पण यतीन दादा म्हात्रे हे आमच्या समेत आहेत. आपण त्यांची शुभ हस्ते टॉस करून घेऊया.
छापा आलेला आहे आणि पाहुण्यांना थांबायचं आहे. यतीन दादा आपण थांबा. यतीन दादा आपण थांबायचे कारण की पाहतोय की आपण नाणेफेकीचा कॉल पाहतोय की आपण बोरपाडा टीमच्या बाजूने गेलेले आहे. फलंदाजी. खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला विनंती असेल की आपण तुम्ही जाऊ शकता कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून ओली गावातून थेट प्रथम नागरिक आलेले तर विद्यमान सरपंच गावाचा तर विकास जर म्हटलं तर ओली गावाच्या माध्यमातून यतीन दादा का खूप मोठं एक योगदान आहे. दादा या स्पर्धेविषयी तुम्ही आलात आणि आपलं मनोगत काय असेल? प्रथमतः तर मी समीरचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलवला. मला तो फोन करून बोला की दादा मला टुर्नामेंट ठेवायचे आहेत, तुमच्याकडनं काय अपेक्षा, म्हणलं तुझी काय अपेक्षा असेल ती बोल. तो बोलतो दादा मला ट्रॉफ्याच पाहिजेत. मला किती ट्रॉफ्या घ्यायच्या घेऊन टाक, जे काय लागतील ते देतो. सुंदर आहे. मला वाटतं त्याच्या भावाच्या निधनामुळे टुर्नामेंट आयोजित केलेली आहे आणि मी एवढा बघितला नाही. त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवला. तुम्ही माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. हे होते आमच्या समित पद आपण ओली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यंग आणि डॅशिंग नेतृत्व नेहमीच ओलीकरांसाठी पाहायला मिळतोय. तर आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार सुद्धा होणार आहोत. व्यासपीठावर निश्चित सर्वप्रथम पाहतोय की आपण ओली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय यतीश म्हात्रे साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी दिलीप पाटील म्हणजे सर्वांचे लाडके जंबो दादांना आपण पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आपला खूप किमती वेळ काढून दादा आलेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दादाने दिलेलं आहे समीर अँड कंपनीला. तर मी आयोजकाच्या माध्यमातून दादाचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्या व्यक्तिमत्वाचं आपण इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. हे पाहू शकता आपण ओली ग्रामपंचायतचे विद्यमान डॅशिंग अंदाज नेहमीच असतो. यंग आहेत आणि गावाचा विकास जर म्हटलं तर दादाच्या माध्यमातून होतो असे विद्यमान सरपंच ओली ग्रामपंचायतचे यतीश म्हात्रे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना. त्यानंतर मित्रांनो ओली ग्रामपंचायतचे माजी सरपंच निलेश जाधव साहेब हे सुद्धा आहेत. दादांचं सुद्धा निलेश दादाचं खूप मोठं योगदान असतो आणि पाहतो की त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आमचे आयोजक म्हणजे सर्वांचे लाडके भिवंडीकरांचे जंबो दादा यांच्या शुभ असते. त्यानंतर मित्रांनो ओली गावाचे माजी उपसरपंच विनोद म्हात्रे साहेबांचा आपण सुद्धा इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत आणि विनोद दादा आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे. टोटली म्हात्रे या कुटुंबीय पाहतोय आपण सध्या तरी व्यासपीठावर किमती वेळ काढून आपण आलात. त्यानंतर अजून एक डॅशिंग अंदाज ओली गावामध्ये नेहमीच असतो अशा आमचे अभय म्हात्रे दादांचं सुद्धा आपण इथं मात्र यथोचित स्वागत सन्मान करून घेऊया आणि अभय दादा आपण हा सन्मान इथं मात्र स्वीकारायचं आहे. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटकरांचं जे नाव उच्च कोटीवर नेलं भिवंडीमध्ये JP अँड कंपनी त्याच्याच गावातले आपण प्रतिम नागरिक पाहतो यतीश दादा विनोद निलेश दादा तुम्ही आलात. परत आपलं मी मनापासून आयोजकाच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. ओर टू द कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊया. तर दोन्ही या सलामीचे बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. आव्हान कितीचं आहे पाहतोय आपण इथे मात्र 46 धावचं टार्गेट आहे. पहिला बॉल चांगला बॉल होता खोदून काढला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक फील करतोय त्या दरम्यान मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणाम पाहतोय की अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र या बॉलवरती कंप्लीट करताना पाहतोय. बॅटर विकी व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. टीमचं खातं उघडलं गेलं एवढं मोठं आव्हान नाहीये. चांगली बॅटिंग करावी लागेल जर सामना जिंकून तुम्हाला पुढे प्रवेश करायचा असेल तर. दुपारचं सत्र चमकदार सूर्याची किरण मैदानाच्या आतमध्ये आणि हा वेगवान बॉल होता. ऍक्च्युली काय घडलं या बॉलती पाहायचंय. फाईनल इकडे चेंडू गेला. पंच स्वप्नील सरांची दोन्ही समांतर रेषेत धावा मिळतात त्या अवांतर यस यावेळेस पात्रा फटका चांगला आहे. के कडक 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 आला ह्या षटकार. ग्रेट शॉट.
काय क्लास फटका खेळला पाहतोय आपण. अकोटप्पा चेंडूचा पूल केलं पॉवरफुल आणि सक्सेसफुल झालाय तो बॉल षटकारासाठी. टीमची धावसंख्या आता जर पहिले आपण दुहेरी प्रवेश करते 10. धमाकेदार सुरुवात, काय कडक बॅटिंग धीरजच्या बॅटमधून हा षटकार आला होता. पलटवार केले बॉलर पाहतोय प्रज्वल यांनी. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहतोय. 46 धावाचं टार्गेट आहे आणि जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल, एक फटका आलाय मोठा आणि एकाच फटक्याची आवश्यकता असते तेव्हा धावसंख्या 12च्या आतमध्ये असतात. परत एकदा हा फटका चांगला सजवलाय. परत त्याच प्रकारे आलाय स्कोरच्या वरतून षटकार. ग्रेट शॉट. काय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. आता मात्र बॅटिंगची सूत्रे धीरज आपल्या हातात घेतोय आणि बॅक टू द बॅक 2 अप्रतिम क्वालिटीचे षटकार पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 16. एक अतिशय छान सुरुवात मित कवाड बट टीमची पाहतोय आपण. एक जबरदस्त सुरुवात झालेली आहे कारण की 46चं आव्हान आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचं प्रदर्शन करताना इथं मात्र बॅटर धीरजला पाहतोय आपण. लागोपाठ तिसरा येईल का? 3 बॉलवरती 3 षटकार ठोकेल काय षटकाराची? इथं मात्र हॅट्रिक कंप्लीट करेल काय? यावेळेस पाहता चांगला बॉल आणि इथं मात्र मला वाटतं की दांडी झालीये. गुल परतीचा प्रवास करताना पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय बॉलर प्रज्वल आणि धक्का बसलाय तो कवाड टीमला पहिला. मला वाटतं की दक्ष आले नवीन बॅटर पाहतोय आपण. दक्ष आले ज्यांनी पहिल्या सामन्यात खूप छान बॅटिंग केली होती. 2 षटकार ठोकले होते आणि टीमला विजय मिळून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. आणि सर पाहिलं आपण मित स्पोर्ट कवाड बट टीमची अतिशय उत्कृष्ट बॅटिंग साईड पाहतोय आपण. पण बाद होण्यापूर्वी जर विचार केला आपण धीरज बाद झालाय. अजून एका चांगला बॉल प्रश्न विचारला गेलं आणि आल्या पावलीत मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला पाहतोय आपण. धक्का क्रमांक 2. षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. पहिलं षटक समाप्त होतोय आणि धावसंख्या जर पहिली धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला विनंती येशील की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि बॅटर लगेच पाठवायचे कारण की पाहतोय आपण प्रत्येक सामने 4 षटकार झालेच पाहिजेत आणि आज मात्र ते सामने होतीलच. दिवसातला आजचा 30रा सामना, यानंतर 4 सामने राहतील. तर क्रमांक आता मात्र 4 वर आलाय बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण. किरण आलाय. थोडंसं बॅटिंग सलामीच्या जोडीमध्ये परिवर्तन केलं होतं या सामन्यात मित कवाड ब टीमनी कारण की किरण पहिल्या सामन्यामध्ये ओपनर बॅटर म्हणून आला होता. आता मात्र क्रमांक 4 वर आलाय. PN स्पोर्ट पालखणे यांच्या माध्यमातून PN ट्रॉफी 2026चा दुसरा दिवस आहे आणि अतिशय अप्रतिम आयोजन पाहतोय आपण. खूप सुंदर ट्रॉफ्या पाहतोय आपण ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली असे. प्रथम नागरिक ऑफ ओली गावाचे विद्यमान सरपंच आदरणीय यतीश म्हात्रे साहेब, त्यांच्या समेत पाहतोय आपण निलेश जाधव साहेब, विनोद म्हात्रे साहेब आणि अभय म्हात्रे. आणि ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केली असे आमचे आदरणीय यतीश म्हात्रे साहेबांच्या या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा. दादा आपण आलात, व्यासपीठ शोभा वाढवली आणि या स्पर्धेमध्ये का होईना आपण एक मोलाचे योगदान दिल्याबद्दल परत मी PN स्पोर्ट पालखणे यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक अभिनंदन करतोय. क्रमांक 2 षटक यावेळेस पादावाडे फटका चांगला आहे पण मिडविकेटला शतषकाला बीट करता येणार नाहीये. पंबलिंग पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम धीमा थ्रो चाललाय आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर.
धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकती 18. टीमचा स्वतः संगणक पाहतोय आपण, खेळपट्टीवर पाहतोय आपण. सध्या तरी विकी बॅटिंग करताना व्यक्तिगत 3 बॉलचा सामना केलाय आणि 5 या धावसंख्येवर बॅटिंग करताना विकीला पाहतोय आपण. पुढे जाऊन हा फटका मिड ऑफला क्लिअर केलाय, पण स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय, चांगला झेल कंप्लीट केलंय आणि आता मात्र अजून एक धक्का बसलाय. विकेट क्रमांक 3 मिसपोर्ट कवाड बी टीमचा बॅटर होतोय बाद. आणि या विभागात सुद्धा सोन्याचे दिवस आले, कारण की जेव्हा एवढा मोठा हवे बनतोय ना, निश्चित गाववाल्यांना इथं मात्र काहीतरी आपल्याला धंदा करण्याची संधी मिळालेली आहे. आणि आज 5 ते 6 वर्षापुरती आलो तेव्हा पूर्ण जंगल होतं. मला वाटतं याच्या खाली धोंडावडील गाव पाहतोय आपण. हा बॉल मात्र पाहतोय की आपण काय घडलं या बॉलवरती. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना यस पाहतोय आपण. आता मात्र बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण. 19 धावा धावफलकावर. उमेश मात्र चांगली बॅटिंग करतोय पाहतोय आपण. नवीन बॅटर निलेश आलाय खेळपट्टीवर. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, पण उमेश एक चांगला बॉलर या टीमचा आहे. टीमला वापसी करून देताना पाहतोय आपण. चला आपण निश्चित वेळ ज्याचा घेत आहेत वेळेचं भान ठेवायचं आहे मित्रांनो. यावेळेस पात्र वाटत्या फटका आहे. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करता येईल. चांगलं षटक वा भाई वास. उमेश यांचं अप्रतिम षटक पूर्णपणे वापसी करून देताना आपल्या टीमला पाहतोय आपण. एक धावीने या टीमची धावसंख्या पुढे सरकताना मात्र पाहतोय आपण. इथून मात्र 20 धावा धावफलकावरती 26 धावा अजून हव्या आहेत मित स्पोर्ट कवाड ब टीमला हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर एका चांगला सामना पाहतोय आपण. नो डाऊट एकीकडे पाहतोय आपण आई गावदी दादूचा पाडा, विपक्ष येणार बोरपाडा. मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर भिवंडीमध्ये पाहतोय आपण. येणार बोरपाडा नामी कापिता. अप्रतिम बॉल पाहतोय आपण आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. उमेशने मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या टीमला पाहतोय आपण. काय कमालीचं षटक हाताळताना पाहतोय. आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केले आणि धावा खर्च केला जर पाहिला आपण फक्त आणि फक्त इथून जर विचार केला आपण 4 धावा खर्च करतोय कमालीचं षटक हाताळताना. चला टीम मिटिंग जास्त घेऊ नका, आपण एकत्र जमू नका मित्रांनो. हे बघा आता थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सुद्धा चालला. दादू थांब जाग्यावर. यस असं वाटते की मिथुनच्या ऍक्शन मध्ये पाहतोय आपण त्याला. ओहो क्या बाल है भाई आपके. जवानी है जिंदाबाद, यही तो धोंडावडील का क्रिकेटर है. क्या बात है. पाहतोय की आपले पिताश्री लई शांत स्वभावाचे, पण मुलगा मात्र हेअरस्टाईल वगैरे तो इनकी कहाणी अलग आहे. आमचे रवी मांजरेकर सर यांचे चिरंजीव दादा मनाला लागून घेऊ नको, थोडीशी मस्करी करतोय. हो यावेळेस पाहता अतिशय वेगवान बॉल होता, पण लाईन चुकीची होती. दोन्ही या समांतर रेषेत पंचाचा पाहतोय आपण. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवले पाहतोय आपण. सॉफ्ट सिंगल वाईट आहे हे पण लक्षात ठेवा, पंचांनी सांगितलंय आम्हाला.
आणि पंचांनी जो निर्णय दिला होता तोच काय म्हणेल वाईड बॉल आहेत पाहतोय आपण. कारण की एक किस्सा सांगतो, कारण की 12व्या खेळाडूंना सांगितलं एक किस्सा आहे भिवंडीतलाच. पहिले निर्णय देऊन मोकला, तिसरे अंपायर सांगतात की तो निर्णय नाही आहे. मग थोडासा वाद होते, त्यासाठी आम्ही सांगतो. आमचे दोन्ही पंच एक महत्वपूर्ण सूचना लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही जर तिसऱ्या पंचाकडे मागू शकता. कुठल्याही टीमला कुठल्याही प्रकारे रिव्ह्यू नाही आहे. प्रमोद सर आणि स्वप्नील सर ही गोष्ट लक्षात ठेवा. चांगला फटका आहे, टर्न केला चेंडू लास्कोडलेकडे, अतिशय वेगात चेंडू, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. जीवाला धोकून दिलं होतं तिथं मात्र पाहतोय आपण, आणि त्याचाच परिणाम पाहतोय की या बॉलवरती आल्या या 2 धावा षटकाची समाप्ती पाहतोय आपण. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर 22 धावा आणि इथून मात्र 23 धावा आहेत. इथून मात्र निम्मा पल्ला पार केलंय 12 बॉलमध्ये, आणि अजून 12 बॉलमध्ये निम्मा पल्ला पार करायचा आहे, म्हणजे 23 धावेची आवश्यकता आहे टीम मित कवाड ब टीमला. निश्चित आमचे ते मैदानी पंच स्वप्नील सर आणि प्रमोद सर, तुमच्यासाठी खास एक महत्वपूर्ण सूचना आहे. फक्त तुम्हाला जर वाटलं सामना एक चांगल्या मुवमेंटला आहे तर तुम्ही फक्त तिसऱ्या पंचाकडे आपण चेक करू शकता. बाकी कुठल्याही टीमला इथं मात्र रिव्ह्यू नाही आहे. सर्व टीमच्या कॅप्टननी महत्वपूर्ण सूचना लक्षात ठेवा. फक्त पंचा जर वाटलं की मला चेक करायचं तर पंच चेक करू शकतोय. कुठल्याही टीमच्या दबावाखाली किंवा त्यांना रिव्ह्यू देण्यात येणार नाही आहे. तर 12 बॉल आणि 23 समीकरण इथून मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण धोंडा वडवली टीमला. रिद्विका एंटरप्राइजेस धोंडा वडवली टीम सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. रोकाच्या 12 बॉलमध्ये 23 आणि मित कवाड ब टीमला बनवायचे आहेत 12 बॉल 23 समीकरण. सामन्याची उलटी गिनती तर मात्र सुरू होते. कोण जिंकेल कोण हारेल, पण शेवटी मात्र म्हणतात जो चांगला खेळाचा प्रदर्शन करेल तोच विजयाचा मानकरी ठरेल. दोन्ही अजून चांगले बॅटर पाहतोय आपण. खेळपट्टीवर पाहतोय का डावखुरा बॅटर किरण. पहिल्या सामन्यात चांगली बॅटिंग केली होती, आता मात्र खूप काही अपेक्षा असेल आणि त्याला साथ देतोय. इथे मात्र अजय 2 वर बॅटिंग करताना पाहतोय. चला वेळ कमी घ्या. धोंडावडी टीमचा संगणक यानंतर येणार बोरपाडा आणि आई गावदेवी दादूचा पाडा. एक खूप मोठा संघ आहे दादूचा पाडा पण, आणि येणार बोरपाडा नो डाऊट. नामी कापी आहे. बॉलर सज्ज होते. पहिलाच बॉल वेगवान बॉल होता पाहतोय आपण. वेगाला इथे मात्र बीट झालाय बॅटर. आता मात्र चांगली सुरुवात करतोय गोलंदाज जर पाहिला पण बॉलिंग करताना. प्रथमेश मोठं नाव आहे पाहतोय. चांगली सुरुवात प्रथमेशच्या माध्यमातून. 11 बॉल 23 समीकरण. प्रत्येक बॉलवरती सामना रंगात 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 जाईल या शंका नाहीये. रोमांचक सामना पाहायला मिळेल का? आजच्या दिवसातला पहिले दोन्ही सामने एकतर्फी झाले होते, पण हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना एक रंगतदार स्थितीमध्ये घेऊन जाईल का, आणि सामना कसा पाहायला मिळेल? प्रथमेशचा पुढचा बॉल, परत एकदा चांगला बॉल वेगवान, आणि आता मात्र डोळे बंद करून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न किरण हा बॅटर करतोय. लागोपाठ दुसरा चेंडू डॉट गेलाय आणि आता मात्र आत्मविश्वास वाढलाय बॉलरचा, आणि इथून मात्र असं वाटतं की विकेटचा भास जाणवतोय टीम धोंडावडलीच्या प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये. कारण की जेव्हा 2 डॉट येतात तेव्हा मात्र बॅटरला मोठा फटका खेळण्याची गरज असते, आणि त्याचाच परिणाम की विकेटमध्ये रूपांतर होतोय. प्रथमेश सुपर हिट बॉलिंग अटॅक. यावेळेस पात्र फटका चांगला आहे, स्विंग केलंय, भिंगरी फटका मिड विकेटच्या वरतून आलाय हा दमदार तुफानी षटकार. एकही मारा लेकिन शॉलिट माला. काय जबरदस्त बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय चांगलं, आणि परिणाम आलाय. धावा मिळतात त्या 6.
षटकार ठोकले आणि आता मात्र टीमची धावसंख्या पुढे सरकते पाहतोय आपण 29. 9 बॉल 17चं समीकरण. अजून सामना संपला नाहीये. किरणच्या बॅटमधून एखादा मोठा फटका जर आला तर कवाड टीमचं पारडं जड होईल. चला, सामना सुरू असताना मित्रांनो कोणी बाईक मैदानाच्या मधून आणू नका, कारण की कधी कधी दुखापत होऊ शकते. विनंती असेल प्रत्येक खेळाडूला, पाठीराख्यांना, क्रिकेट प्रेमींना आणि आयोजकांना सुद्धा की आपण चालू सामन्यातून गाड्या आणू नका. वेट करा, सामना थांबण्याची, त्यानंतर आपण गाडी मैदानाच्या मध्ये आणा. पलटी फटका चांगला आहे, परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये. आता माझा चेंडू जातोय, तो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दक्षिणच्या माध्यमातून आणि या 2 धावा या बॉलवरती किरण कंप्लीट करतोय. 31 धावा धावपलकावरती पाहतोय. आठ बॉल 15, 2 चेंडू निर्णायक ठरतील धोंडा वडवली टीमसाठी, कारण की तुम्हाला या 2 बॉलमध्ये किरणचा विकेट प्राप्त करायचा आहे जर सामना जिंकायचा असेल, कारण की कधी पण एक हाती सामना फिरवण्याची ताकद या बॅटरकडे आपण पाहतोय. आणि हा फटका सुद्धा चांगला आहे, भिरकावलाय लॉंग लेगच्या वरतून आलाय हा टावरिंग षटकार. बारामध्ये 23 असताना 2 निर्धाव आले, 10 मध्ये 23 राहिले, त्यानंतर मात्र एक षटकार लागला, त्यानंतर 2 आल्या, त्यानंतर षटकार. या 3 बॉलवरती सामना परत एकदा पाहतोय आपण. मित स्पोर्ट कवाड बट टीमकडे झुकताना 9 धावेची आवश्यकता, 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या बॉलवरती एखादा कडक फटका येईल का की मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवील. जर विकेट आला तर परत एकदा सामना रोमांचक स्थितीकडे घेऊन जाईल बॉलर. पण दिवसा तारे दाखवताना बॉलरला पाहतोय आपण बॅटर किरण इज द ग्रेट बॅटर डावखुरा. 9 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी, 7 बॉलचा खेळ बाकी पाहतोय आपण. पुढचा बॉल, पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पाचीची अपील आणि इथं मात्र या बॉलवरती बॅटर होतोय तो धावचीत. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावाचा पाठलाग करताना जेमतेम धावपलकर धावा पाहतोय आपण. इथं मात्र 37 धावा धावपलकावरती आहेत. 6 बॉल 9चं समीकरण. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. टीमचे संगणक विकी यांनी मात्र आज निराश केलंय. खास दक्ष यांनी खूप मोठं निराश केलंय, पण त्यानंतर मात्र काय कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. किरण 2 षटकार त्याच्या खेळीमध्ये आले. थोडी धीमी बॅटिंग पहिली होती, त्यानंतर मात्र आक्रमण स्वीकारलंय. शेवटच्या 3 बॉलवरती 2 षटकार ठोकले आणि सामना आपल्या टीमकडे झुकवताना आता मात्र तोच किरण. समोर बॉलर आयुष. पहिलाच बॉल, चांगला फटका आहे, कॉमेडी बॉक्सकडे चेंडू सरळ निघून जाईल, सीमा रेषा पार आलाय. पहिल्याच बॉलवरती हा चौकार. यस, तिसरे पंच सांगतात की चेक करायचे मला बिमर, हाईट चेक करायची आहेत.
फेअर डिलिव्हरी आहे पाहतोय आपण ज्या प्रकारे हा बॉल लोअर फुलटॉस होता आणि फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र फक्त आणि फक्त मला इथून वाटते की 5 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हा फटका मात्र पाहतोय आपण हवेत आणि पाहतोय की आपण ज्या प्रकारे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येते ती आणि आता मात्र 4 बॉल वरती 4 धावा. सामना का होईना मात्र आयुष्य कमबॅक चांगलं करतोय. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. 4 बॉल 4चं सोपं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र कवाड टीम विजय मिळेल की मात्र धोंडावली संघाचा विजय संपादन होईल. चला आपण वेळ जास्त घेते धोंडावली संघ. 4 बॉल 4 धावा. विकेट घ्यावा लागेल 2 वरती 2. या बॉलवरती जर विकेट आली तर सामना परत एकदा रोमांचक स्थितीकडे घेऊन जाईल बॉलर. चांगला बॉल, वेगवान बॉल होता, अतिशय सुरेख बॉल पाहतोय आपण. सामना रंगात रंगात आलाय. आता मात्र 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि 5 मध्ये 5 आले तेव्हा असं वाटलं होतं की सामना सहज कवाड टीमच्या बाजूनं जाईल, पण जिनके हो इरादे बुलंद हो हिमालय परत को भी छू लेता है दाखवलं इथं मात्र गोलंदाज आयुष टिंग. माझ्या बॉलवर चौकार गेला पहिला, पण मग तिथून माझ्या टीमला कमबॅक करून देईल. 3 बॉल 4चं समीकरण. राईट टाइम ऑफ द विकेट. गोलंदाज सज्ज होतोय. परत एकदा स्टिअर केलंय आणि खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू फरार 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 आणि आलाय हा विजय चौकार आलाय. विजय संपादन केलंय इथं मात्र मीत कवाड ब टीमने. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं सुद्धा आपण देऊया त्यांना शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅच परत ठरला एकदा या सामन्यात. जर पहिला आपण किरण ठरलाय सामनावीर आणि पहिल्या सामन्यातला कवाडचा धीरज. दोघांनी यायचंय. धीरज आणि किरण आपण या. बॉल जमा करायचे पंचाकडे. बॉल जमा करायचे आमचे पाठीराखे क्रिकेट रसिक